नमस्कार, स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये। आज मी मान्सून स्पेशल म्हणजे पावसाळा स्पेशल गोल भजी घेऊन आलेली आहे। गरमागरम गोल भजी खायला इतकी भन्नाट आणि छान लागते, कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी होते। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। नक्की कमेंट करत जा आणि माझी व्हिडिओ कुठल्या गावात पोचलेली आहे ती नक्की मला कमेंट करून सांगा, कुठल्या गावातनं बघता येते। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कांदा घेतलेला आहे बारीक कट करून, मिरची घेतली, कोथिंबीर घेतलेला आहे आणि इथे मी एक थोडासा म्हणजे कॉर्न पण होता तो पण मी टाकणार आहे। तर आता आपण बॅटर बनवूया। मी कांदा, मिरची आणि लसूण नाही, कोथिंबीर वगैरे ॲड करून घेणार आहे। त्याच्यासोबत माझ्या घरात कॉर्न होता तर म्हटलं चला कॉर्न पण टाकूया, आपण कसं लागते बघूया। तर नुसती कॉर्नची भजी पण कशी करायची ते पण मी दाखवणार आहे लवकरच। तर कारण की आता बाजारामध्ये खूप सारे मके अवेलेबल झालेले आहेत, स्वस्त झालेले आहेत। तुमच्याकडे कसं रुपये किलो म्हणजे कसं रुपये वाटा आहे मका हे नक्की कमेंट करून सांगा। कॉर्नच्या माझ्या रेसिपी मी जास्तीत जास्त टाकणार आहे। त्याच्यावर मी कच्चंच कॉर्न घेतलेलं आहे, बॉईल वगैरे काय मी केलेलं नाही आहे, कच्चंच असं कॉर्न यूज केलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता मसाले टाकायचे आहेत। तिकडे कॉर्न कसं रुपये मिळतो ते नक्की सांगा आणि आमच्याकडे पण काय बाजारात भाव आहे चालू आहे तो मी बघणार आहे। इकडे मी 1 चमच इतका तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन ॲड करायचं आहे। जितकं बेसन लागेल तितकं बेसन ॲड करायचं आहे। आपलं 3-4 चम्मच जास्त मला याच्यात बेसन लागलेलं आहे। त्याने बेसन टाकून मीठ आणि हळद टाकायचं। ह्याच्यामध्ये मी बेकिंग सोडा टाकलेला नाही आहे, घरची मुलं खाऊन बेकिंग सोडा टाकायची गरज नाही आहे, बाहेर खूप प्रमाणात बेकिंग सोडा टाकतात। सो मी याच्यामध्ये बेकिंग सोडा नाही टाकला आहे आणि छान थोडंसं पाणी ॲड करून छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि भजी तळताना मीडियम गॅस करायचा आहे, मीडियम गॅसवरती भजी तळायची आहेत। फास्ट गॅसवरती भजी आपली बाहेरून दिसेल शिजलेली, आतमध्ये आपलं बेसन कच्चं राहील, म्हणून मीडियम गॅसवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे। आणि पाणी खूप सारं नाही, थोडं थोडं असं करून ॲड करून आपल्याला पाणी ॲड करायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडंसं एकदा टेस्ट करून बघायचं मीठ वगैरे बरोबर आहे की नाही। अशा प्रकारे आपली भजी रेडी होईल। चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।